अयोध्येमध्ये राम मंदिरावरती ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। अयोध्या शहरातील अनेक भागांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। राम मंदिराच्या शिखरावरती फडकवण्यात येणारा भव्य ध्वज आता मंदिर परिसरामध्ये आणण्यात आलाय। 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा हा ध्वज आहे। या ध्वजारोहण सोहळ्याला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत। आज संध्याकाळी सरसंघचालक मोहन भागवत हे अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती अयोध्या नगरीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। देशभरातून अनेक भाविक अयोध्येमध्ये दाखल होत आहेत। आणि यानंतर आपण थेट अयोध्येमध्ये जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानदा, खरं तर या कार्यक्रमाला अगदी एकच दिवस उरलेला आहे। अयोध्या नगरी कशा प्रकारे सज्ज झालेली आहे, कशी तयारी सुरू आहे? आकांक्षा 2 दिवस 22 जानेवारी 2024 चा दिवस आणि आता येणारा 25 नोव्हेंबर 2025 चा दिवस, हे 2 दिवस प्रभू श्रीरामांच्या भक्तांच्या स्मृतिपटलावरती कायमचे कोरले जाणार आहेत। 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा झाली आणि आता मंदिराचा कळस पूर्ण होऊन, मंदिराचं काम पूर्ण होऊन भगवा ध्वज, भगवी पताका फडकवली जाणार आहे। मी कॅमेरामन प्रशांतला सांगते की आपण हे जे मुख्य द्वार आहे, जिथून सगळ्या भक्तांना प्रवेश दिला जातो, जगद्गुरू रामानंदाचार्य द्वार, त्याची दृश्य दाखवूयात। आज असं आहे की सगळ्यांना कल्पना देण्यात आलेली होती की आज दुपारपासनं सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन बंद होणार आहे, त्यामुळे खूप कमी प्रमाणात आज भाविक आपल्याला अयोध्येमध्ये मंदिर परिसरात येताना दिसतात। पण सुरक्षा इतकी प्रचंड आहे की भक्तांपेक्षा आणि सर्वसामान्य लोकांपेक्षा पोलिसांचा बंदोबस्त जास्त आहे। आत्ता मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 10,000 पोलीस कर्मचारी उत्तर प्रदेशातनं हे सध्या राम मंदिर परिसराच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत। कारण कल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्याचा कार्यक्रम पार पडणार आहे। तर हे ते द्वार आहे जे सजवलं जातं आहे, जगद्गुरू रामानंदाचार्य द्वार। आणि दुसरं जे द्वार आहे शंकराचार्य द्वार, जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हे दोघेही जण प्रवेश करणार आहेत। जेव्हा बाबरीचा ढाचा पाडलेला होता तेव्हा इथे एक अस्थायी स्वरूपामध्ये मंदिर तयार कर, काल मी मंदिर परिसरात गेले होते आणि तिथूनच तिथल्या काही ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेली माहिती आहे जी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात। तर जेव्हा ढाचा पाडला गेला तेव्हा तिथे अस्थायी स्वरूपाचं एक मंदिर तयार झालं। एक प्रकारे छोट्या तंबूमध्ये रामललांना ठेवलं गेलेलं होतं। तर तिथपासून म्हणजे 6 डिसेंबर 1992 पासून ते आज 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत, म्हणजे तंबूतले रामलला ते राजमहलातले रामलला, हा सगळा प्रवास उलगडून दाखवला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मार्गाने प्रवास करतील त्या सगळ्या मार्गावरती फोटोंच्या स्वरूपात हा प्रवास आपल्याला दिसणार आहे। आणि अर्थातच अयोध्या नगरी सजली आहे। इथल्या प्रत्येक येणाऱ्या रामभक्ताला, अयोध्यावासियांना आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे उद्याच्या कार्यक्रमाची। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धर्मध्वजेच्या बाबतीतली, याच्यावरती या धर्मपताकेवरती 3 चिन्ह कोरलेली असतील। सूर्याचं प्रमुख चिन्ह आहे, प्रभू श्रीराम सूर्यवंशी होते त्यामुळे अर्थात तिथे सूर्याला स्थान आहे। दुसरा मुद्दा म्हणजे तिथे ओम हे आद्याक्षर असणार आहे। हे सृष्टीचं प्रमुख आद्याक्षर मानलं जातं त्यामुळे ओमला तिथे स्थान देण्यात आलेलं आहे। तो धर्मध्वजही सुदैवानं काल पाहता आला। गेले 3 दिवस राम मंदिराच्या आतमध्ये पूजा अर्चना सुरू आहे, वेदपठण होतं आहे ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये। तर ती सगळी दृश्य काल अनुभवता आली। पण अर्थातच तिथे आत कॅमेरा घेऊन जाणं हे अलाउड नसल्यामुळे किंवा त्याची परवानगी नसल्यामुळे आपण ती दृश्य अर्थातच आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकलो नाही। आणि मंदिर आता पूर्ण झालं आहे। 22 जानेवारीला स्थापनेच्या वेळेलाही मंदिर पाहिलेलं होतं आणि आता जेव्हा पूर्णत्वास गेलेलं मंदिर कुठलाही श्रीराम भक्त पाहतो तेव्हा अद्वितीय आणि अलौकिक हे 2च शब्द प्रत्येकाच्या मुखातनं बाहेर पडतात। कारण तसाच तो राजमहाल सजलेला आहे, राजा रामाचा दरबार सजलेला आहे आणि प्रत्येकांनाच प्रतीक्षा आहे ती उद्याच्या सोहळ्याची, उद्याच्या कार्यक्रमाची। आकांक्षा, अगदी धन्यवाद ज्ञानदा मॅडम या माहितीसाठी देखील आणि ही सजलेली अयोध्या नगरीची दृश्य आम्हाला दाखवली त्याबद्दल देखील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।